कडून प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील आलाय 4 षटकाचा सामना. पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू जाईल सरळ, इट्स आउट ऑफ द पार्क. डीप स्क्विल रिजन मध्ये चेंडू जातोय, सीमारेषा पलीकडे येतोय. माइटी हिट षटकार. हुक केला, 6 धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे जे दुर्गा रोहिंजन संघाचं. इथे देखील स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न खेळाडू देत आहे ना. पहिला करार झटका, पहिल्या विकेटचं पतन. प्रतीक पाटील बॅक टू द आउट. दमदार पुरस्कर्ते जय महाराष्ट्र स्टील आर्टचे सर्व सोपान शेठ पाटील रोहिंजन यांचं आगमन झाल्याचं त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. इक्विपमेंटच्या माध्यमातून खरं तर आपण रिप्ले पाहू शकता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट फाईड लेग रिझन मध्ये झेल अतिशय दमदार राहिला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला करारा झटका प्रतीक पाटीलच्या स्वरूपात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर विक्रम आलाय. धाव फलक स्थिर आपण पाहतो. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. धाव फलक 6 या आकड्यावर 1 गडी बाद. गोलंदाज तयार. संकेत पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहील. ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू उतरलाय, टॉप एज लागले. विकेट कीपर तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा करारा झटका इथे पाहायला मिळेल जय दुर्गा माता रोहिंजन संघाला. विक्रम पाटील डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. दुर्गा रोहिंजन क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय आहे स्वपनदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जय महाराष्ट्र स्टील एक चांगले व्यावसायिक सुद्धा आहेत आणि आपण पनवेल प्रीमियर लीग अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक संघांना त्यांच्या संकल्पनेतून सातत्याने संधी मिळत असतो. मात्र आता रोहिंजन क्रिकेट संघ खेळतो त्या संघाचे सुद्धा शिल्पकार म्हणून पॅकेटच्या भूमिकेत त्यांना आपण इथे पाहतो. ज्या प्रकारे खरं तर सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र प्रतीक पाटीलने करून दिली होती. त्यानंतर संकेत पाटीलचा कमबॅक पाहायला मिळाला. लगातार 2 विकेट्स मिळाले हॅट्रिकच्या उंबरट्यावर. इथे देखील सुरेख चेंडू हतरला होता. अनोखी अदा आपण पाहतो सांडे पालकर सरांची. आणि इथे डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना संकेत पाटील कमबॅक करून देत असताना टीम आपण पाहतो मोरबी संघाकडून. पहिल्या चेंडूवर षटकार होता. लगातार 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संकेत पाटीलच्या माध्यमातून. P1चं षटक कसं हतलं याचं ज्वलंत उदाहरण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे पाऊन साईडला मारण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण इथं फलंदाजाला समजलं नाही. डॉट चेंडूची सांगता पहिल्या षटकाच्या खेळीस पंचाचा इशारा येतोय. येस, कॉट बिहाइंड द विकेट, हिट विकेट. येस, माफी असावी, हिट विकेट खरं तर लागलाय. चला, विकेटचं पतन असेल, हिट विकेट आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. बॅट यष्ट्यांना जरूर लागली होती त्यामुळे फलंदाजाला परतावं लागलं. येस डीजे. झलक बघा मित्रांनो, आणि यासाठी शांडी पालकरी ओळखले जातात कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिलें फैले हुए, उनके पर बोलते हैं, खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में शांडी पालकर आपके हुनर बोलते हैं. लगातारचा 4था चेंडू डॉट फेकला जातोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी संकेत पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावलं होतं प्रतीक पाटीलने. त्यानंतर चांगली गोलंदाजी. इथे ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा असफल राहिलाय.
सुरेख गोलंदाजी इथं पाहायला मिळाली. अतिशय दमदार गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरं तर जयदुर्गा रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती. संघाच्या सर्व जे खेळाडू आहेत संघातील त्यांचे व्यवस्थापक असतील त्यांचं कौतुक करावे लागेल. ही स्पर्धा जरी वीर एंटरप्राइजेसचे सर्व संदीप दादांच्या संकल्पनेतून तयार झालेली असली तरी स्पर्धा एशियाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे, त्याचं श्रेय दिलं जातं डांगरेश्वर क्रिकेट संघाच्या सर्व कमिटीला. यस ॲब्सोल्युटली. प्रचंड मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळालेले सर्व क्रिकेटर इथं डांगरेश्वर क्रिकेट सर्व संघांचे खरं तर इथं आपण पाहतो चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून इथं घेण्यात आली. आणि आपण पाहतोय खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी इथं बाईक देखील इथे पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये खेळाडू तैनात. एक धाव निश्चितरित्या मिळते. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव असेल. एका धावेने धाव फलक जय दुर्गा माता रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर जरूर असं वाटलं की धाव फलकावर धावा अत्यंत जास्त पाहायला मिळतील, परंतु बॅकफुटला जात असताना जय दुर्गा माता रोहिंजन संघ आपण पाहतो दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आलाय. दुसरं षटक घेऊन विकी पाटील पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा नक्की त्या चेंडूवर मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे जाते. धाव फलकावर धावा 9 असे आपण जय दुर्गा माता रोहिंजन संघाची अवस्था पाहतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. चेंडूचा मिरिट पाहून फलंदाजी इथं करावी लागेल टीम इथे जय दुर्गा रोहिंजन संघाला, कारण धाव फलकावर धावा अतिशय कमी लागलेत. कारण की संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीचा विचार करता अतिशय ठणक खेळपट्टी आहे. ग्राउंड छोटा आहे, त्यामुळे तुम्हाला धाव फलकावर धावा बनवाव्या लागतील आणि त्याच प्रकारे फलंदाजी करत असताना इथं पाहायला मिळतात. चेंडू पिझ्झा नंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न. लाईक रवींद्र जडेजा ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्या प्रकारे हा चेंडू हतरला होता गोलंदाज विक्की पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन अचूक ठप्प्यावर इथं गोलंदाजी करत असताना विकी पाटील. यावेळी ऑफ स्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल राहील. लगातारचा दुसरा चेंडू इथे डॉट फेकला जातोय. विघ्नेश ला इथे डॉट चेंडू खेळवले जात आहेत. विकी पाटील चांगली गोलंदाजी करत असताना क्या बात आहे, लगातार डॉट चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजांवरती प्रेशर पूर्णपणे क्रिएट करण्याचा प्रयत्न इथं गोलंदाजाचा राहिलाय. चांगली गोलंदाजी. इथे देखील मोठा फटका लागवायचा. चेंडूने बॅटमध्ये हलकासा संपर्क. पंतांचा बोट आकाशाकडे. चौथा करारा झटका. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. रिदगर गावामध्ये नाईट स्पर्धेमध्ये आपण नेहमी जात असतो. प्रत्येक वर्षी प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत ज्यांचं योगदान आपण पाहत असतो. काशीनाथ भोपी, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व काशीनाथ भोपी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं बजरंग उलवेकर माजी सरपंच मोरबे यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. यष्टीचित खरं तर बाद झाला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विघ्नेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना इनॅट क्रमांक 6व्या क्रमांकावर आशिष पाटील आलाय. कशा प्रकारे खेळ सादर केले, कारण की संयम आता इथं दाखवण्याचे वेळ राहिले नाही, कारण की इथून मोठे फटके येणं गरजेचं राहील, कारण 2 षटके इथं संपर्यंत येत आहेत. मला 1 चेंडू शिल्लक असेल षटकातला. इथे पहा हलक्या हाताने खरं तर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. प्रशांत फडके आमच्यापर्यंत इशारा करतायत की षटक समाप्तीचा 2 षटकाच्या अखेरीस टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना जय दुर्गा माता रोहिंजन संघ जाऊन पोहोचलाय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 या आकड्यावरती.
ज्यांच्या संकल्पनेतून सरपंच चषक डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सामनावीराचं जे गौरव चिन्ह आहे बघा ते त्याचे ते पुरस्कर्ते आहेत. अभिनंदन युविक. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात की युवलेसे रोप लावी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. युविकला आपण इथे पाहतो. अभिनंदन. टॉस खरं तर जिंकला होता टीम जय दुर्गा माता रोहिंजन संघाने आणि टॉस जिंकून निर्णय चुकीचा झाला की काय असं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 4 गडी बाद 9 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये इथून जर मोठे फटके आले तर चांगल्या स्कोअर पर्यंत टीम जय दुर्गा माता रोहिंजन संघ पोहोचू शकतो. सन्मानजनक स्कोअर तुम्हाला तिथं उभा करावा लागेल. गोलंदाज तयार. पहिला इथं षटक हाताळताना इथे पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय प्रणव पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. मच निलेला सिक्सर इथं पाहायला मिळाला. गरज होती या फटक्याची. वैयक्तिक पहिलं सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन समीरवर आता हल्ला बोल केला जातोय. ओरपी चेंडू होता मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिला आहे. फर्स्ट स्लिपमध्ये खरं तर चेंडू अडवण्याची संधी इथं खेळाडूला मिळाली. चेंडू अडवला जातोय. डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर षटकार जरूर लगावला. त्यानंतर लेजर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज समीर तिथं आपण पाहू शकाल. षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार. माफ करा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट बनितो अब्दुल गनी असा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवत असताना आपण पाहू शकाल. प्रणव पाटील डॉट चेंडू खेळला जातोय. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील जरूर षटकार पहिल्या चेंडूमध्ये आला होता. त्यानंतर मात्र कमबॅक फुल षटक टीम आपण पाहतो मोरबी संघाकडून गोलंदाज समीरच्या माध्यमातून. इथे देखील ऑन साईडला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू पिच झाल्यानंतर सरळ इष्टांच्या वरतून लाईक स्टिकच्या वरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न समीर याचा राहिलाय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. चांगल्या चेंडूवर नियंत्रण इथं ठेवलं जातंय. अचूक टप्प्यावर मारा तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना आपण पाहतो समीर. फलंदाजी मार्कवर आपण पाहतो प्रणव पाटीलच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पिच झाल्यानंतर उसळ घेणारा. इथे 2 धाबीचा प्रयत्न. जोखीम भरा रन होईल का? यस 2 धाबा इथं पूर्ण केल्या जातील. क्विक टू सिंगल मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज आशिष पाटील आणि प्रणव पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. शांतमय क्रिकेट शांत पद्धतीचा खेळ. सुपर 5 मधील ही लढत आपण पाहतो. जय दुर्गा रोहिंजन विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मोरबी. या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. इथे ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील का? वॉट कॅच. क्या बात आहे. परेश ठाकूरच्या माध्यमातून दमदार झेल इथं घेण्यात आलाय आणि 5वा करारा झटका जय दुर्गा माता रोहिंजन संघाला. विचार केला तर पहिल्या फेरीमध्ये खरं तर दमदार फलंदाजी राहिली होती प्रणव पाटीलची. 40 धावा मला वाटते जवळपास त्याच्या बॅटपासून जवळ आल्या होत्या आणि इथे मात्र नक्कीच तंबूच्या आसला परतावं लागलं. चांगला खेळ नक्कीच सादर करू शकले नाही प्रणव पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल आशिष पाटील. आदरणीय गणेशजी खंडागळे यांचं इथं शुभ आगमन होतं. त्यांचं देखील डांगरनेश्वर क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपण सरपंच चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. जमलेला तमाम जगदीश पाटील मोरबी आणि गणेश खंडागले यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. इथे पहिला चेंडू दमदार चेंडू. चेंडू पीच झाल्यानंतर थोडंसं खोलवर राहिला. मारण्याचा प्रयत्न लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. खरं तर आशिष पाटील याचा असफल राहिलाय. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक घेऊन सर्वेश आलाय. अत्यंत श्री मलंगड एंड करून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो सर्वेश. पहिला चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. इथे देखील पाहत अतिशय दमदार हिट
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एन ॲरो. अगदी धनुष्य बाणासारखा सरळ चेंडू उडावलाय, सीमारेषा पलीकडे येतोय माइटी हिट. होईल. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. आशिष पाटील 4 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आशिष पाटील 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा इथं काढल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं, कारण की सुपर 5चा हा मुकाबला आपण पाहतो. मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यामध्ये तील मात्र शंका नाहीये. चांगली मॅच. गोलंदाज तयार. इथे चेंडू कॉट बेंड द विकेट अडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय आशिष पाटीलच्या बॅटमधून चौकार. आशिष पाटीलचा राहिलाय. चांगली फलंदाजी. एक षटकार एक चौकार जरूर लगवला जातोय. क्या बात आहे, चांगली फलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. इथे पहा चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषा पलीकडे आशिष पाटीलच्या बॅटमधून येतोय हा लगातारचा दुसरा चौकार. पंच करण्याचा प्रयत्न होता. हाफ वॉली चेंडू होती आणि त्या चेंडूला फेकून दिलाय सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत आशिष पाटील आग ओकणारी फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 14 धावांचे अद्याप खेळले त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 31 धावा जरूर लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. इथे बाहू करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागे चेंडू ठेवला होता आणि विकेटचं पतन. आशिष पाटील बॅक टू द डगआउट. त्यानंतर लढत असणार आहे जय दुर्गा माता बेलोली विपक्ष सहारा शिवकार. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. क्रिकेटचा आनंद घेत असताना रिटगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व काशीनाथ भोपी उपस्थित आहेत. तुमचंही आम्ही वीर एंटरप्राइजेसचे मालक संदीप दादा उलवेकर यांच्या वतीने स्वागत करत आहोत. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. खरं तर गोलंदाज आपण पाहतो, फलंदाज पाहतो गौरव. गोलंदाजी मार्कवर सर्वेश थोडंसं महागडं षटक आपण इथं पाहिलं. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंचाने लगेचच दंडित केलं. येस, इट इज अ वाईड चेंडू. अवांतर धाव या चेंडूवर मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. धाव फलकावर धावा 32 लागलेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू सर्वेशचा अतिशय महागडं षटक मी म्हणेल या षटकातलं. गोलंदाज तयार. इथे 5 चांगला चेंडू उतरला होता. या चेंडूची गरज होती. गुडलेन स्पॉटवर चेंडू अदलून खरं तर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. 4 षटकाची इथे समाप्ती होते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय दुर्गा माता रोहिंजन संघ जाऊन पोहोचला इथे म्हणजे 32. आता येणारे चेंडू असतील 24 आणि धाव संख्येची म्हणजे 23 धावांची गरज असेल ती YCC हर्षल 11 मुरबी संघाला. चला स्पीडअप करायचंय, लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. इथे नाणेफेक केली जाणार आहे. जय दुर्गा माता बेलोली विपक्ष सहारा शिवकर क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. आम्ही बजरंग उलवेकर माजी सरपंच मोरबे इथे उपस्थित आहेत. आपले स्वागत आहे. गणेश खंडाकले आपले स्वागत आहे. जगदीश पाटील आपलेही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. हॅलो. या दरम्यान सन्माननीय बाळारामजी भगत, कमलाकरजी भगत, मेघनाजी उलवेकर या मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत. तरी या नाणेफेक इथे केली जात आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान माजी सरपंच बजरंग उलवेकर यांच्या शुभ हस्ते बेलोली विपक्ष शिवकर. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल जय दुर्गा माता बेलोली क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय आणि ही लढत अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. सुपर 5 मध्ये तुम्ही दाखल झालेला आहात. एकंदरीत या लढतीकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता?
जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. दोन्ही क्रिकेट संघ तुमचा काय प्रयत्न असणार आहे संघनायक? नक्की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न असेल. थँक्यू. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तर आता बालाराम भगत यांचं आगमन झालेलं आहे, त्याचबरोबर कमलाकर भगत यांचं आगमन झालेलं आहे. हनुमान भगत आपलंही मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि त्याचबरोबर जगदीश पाटील आणि गणेश खंडागले तुम्हा सर्वांचं डांगणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो आणि बोलतो आमचे समालोचक मित्र रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठात उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं. तर रोशन आपण एक मिनिट थांबूया, मान्यवरांचा सन्मान इथे करू. सन्माननीय गणेश खंडागले या आपण, त्याचबरोबर बालाराम भगत यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात मी हरिभक्त पारायण श्री बालुबुवा उलवेकर यांच्या शुभास्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाईल. डांगणेश्वरी क्रिकेट संघ मोरबे, खास करून वीर एंटरप्राइजेसचे मालक संदीप शेठ उलवेकर, तुमच्या सर्व शिलेदारांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. आणि रोंजन क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय जय महाराष्ट्र स्टीलचे ओनर्स स्वपन पाटील या दादा, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. साधी राणी, उच्च विचार, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, चॅरिटी बिगॅन ॲट होम. खऱ्या अर्थाने की स्वच्छतेला स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. साधी राणी, उच्च विचार, विश विल बी फाईन अवे. खऱ्या अर्थाने इथे त्यानंतर स्वपन पाटील यांचा सन्मान इथे करूया. रंजन क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत, निश्चित स्वरूपात पाहुणे आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. बालुबा घ्या. आणि त्यानंतर इथे हरिभक्त पारायण श्री बालाराम भगत यांचा सन्मान इथे करणार आहोत आपण. स्वपन पाटील खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र स्टीलचे ते ओनर्स आहेत, व्यावसायिक आहेत आणि रोंजन क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. JDM जय दुर्गा माता रोंजन क्रिकेट संघाचे. आणि त्यानंतर बालुभाऊ उलवेकर आपल्या शुभास्ते बालाराम भगत यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. हनुमान भगत इथे खऱ्या अर्थाने आमचे कमलाकर भगत इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान मी बबन उलवेकर या दादा, आपल्या शुभास्ते त्यांचा आपण इथे सन्मान करावूया. बबन उलवेकर यांच्या शुभास्ते कमलाकर भगत यांचा सन्मान केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल शुभम ठाकूर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरतीच मुरबी संघाला मोठा धक्का बसला. खेळाडू बाद झाला. गोल्डन डकचा शिकार शुभम ठाकूर. बॅक टू द पॅव्हिलियन. स्टेजवर या, तुमचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. प्रेक्षकांची आता आम्ही दिलगिरी व्यक्त करू. सामने लढती महत्त्वपूर्ण आहेत, परंतु आता मान्यवरांची ते गर्दी होत आहे आणि सर्वांचा सन्मान सुद्धा करावे लागणार आहेत, परंतु सामना सुरू असताना सन्मान केला जाणार नाही. ओ टू रोशन पाटील. शुभम बाद झाला आणि नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. परेश ठाकूर त्यांना आपण पाहू शकाल आणि सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती धक्का बसला. खरं तर रोंजन संघाची बॉलिंग अटॅक अप्रतिम आहे आणि चांगली स्ट्रेंथ त्यांच्या बॉलिंगची, त्यामुळे आता 33 धावा डिपेंड करतील का हे पाहायचं. कारण मागच्याही सामन्यामध्ये नारायण संघाला त्याने संघर्ष करावयास भाग पाडला आणि तो सामना जिंकला होता रोंजन संघाने. अतिशय मोठी लढत, चांगलं बॅटल तुम्ही एक करते या दोन संघाच्या दरम्यान पाहाल. सुपर 5 मध्ये आपण सध्या आहोत. यानंतर पुढचा सामना सहारा शिवकर विपक्ष JDM बेलवली. कानपोली संघाला बाय मिळाली. हे दोन सामने देखील तितकेच महत्त्वाचे राहतील. मेगा फायनलचा तिकीट कोणत्या टीमला मिळेल हे पाहायचं आहे. नेक्स्ट बॉल प्रथमचा. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बरोबर अँगल बनवत आपण पाहता हा बॉल डिलिव्हर्ड झालाय. इथे सांगतात सँडी पालकर. खरं तर विखे पाटील यांना, आणि विखे पाटील म्हटलं की आमचे खरं तर एक चांगले पंच सुनील दादा पाटील यांचे चिरंजीव आहेत. ते नॉनस्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू प्रथम याच्या माध्यमातून. या बेला बॉल बॅक ड्राईव्ह स्टँड अँड डिलिव्हर्ड. मागे आले थोडेसे आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आपण पाहिला. षटकार होतो परेशच्या माध्यमातून मुरबी टीमला.
चांगलं टायमिंग आणि जयहनुमान मित्रमंडळ आयोजित प्रकाश ज्योतातील डे नाईट क्रिकेट सामने ग्रामस्थ चषक धुंदराई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. येत्या 1 जानेवारी ते 5 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील अद्विक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर वैभव शेठ ढवळे. यावेळेला खोलात टाकलेला चेंडू होता, फुटवर्क नाही आहे आणि इथे मात्र डॉट बॉल ओव्हरथ्रो झाला आहे, घाई केली आहे, त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलंय. 1 रन आली, सिंगल 22च्या स्वरूपात असत. अतिशय महत्त्वाचा डिसिजन, कारण या स्पर्धेमध्ये मालिका वीरासाठी 2 व्हीलर बाईक आहे, म्हणजे एका रनसाठी 1 गुण आणि एका विकेटसाठी 3 गुण हे ग्राह्य धरले जातील. त्यामुळे ही धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल, कोणत्याही फलंदाजाच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समध्ये ॲड होणार नाही आहे. अवांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात ही रन तुम्हाला ॲड होताना पाहायला मिळेल. कमबॅक आपण पाहिलं, 7 धावा धावफलकावरती लागताना पाहू शकाल. रोहिंजन विपक्ष मोरबी अशी ही लढत. एकाच बेल्टमधील एका परिसरातील हे दोन्ही संघ आहेत. तळोजे परिसर आपण पाहिलं, त्या परिसरातील हे संघ, खारघर तळोजा हा परिसर, त्या परिसरातील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज सरपंच ट्रॉफी 2024 मोरब्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चॉप करायचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला अप्रतिम एफर्ट्स लावलेत आणि इथे विकीचा विकेट मिळाला आहे. कमालीचा झेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. फ्लाय स्लिपमध्ये खेळाडू बाद झालाय विकी. कॉल आउट, परंतु तरीही तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत. चेक केलं जाईल. हा बॉल झेल पकडत असताना अगदी बरोबर डिरेक्टली त्यांच्या हातामध्ये पडला बॉल की एका टप्प्याने गेला हे पाहिलं जाईल. विकी आपण थांबा. दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठी आई एकविरा इव्हेंट टीम सज्ज आहे. संदेश शेळके बघा, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. नवीन चॅनल आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये 20,000+ सबस्क्रायबर त्याने चॅनल झालेले आहेत. फलंदाज बाद हा निर्णय आलाय. सँडी पालकर यांचा सिग्नल. यस, ओके. विकीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मी मगाशी म्हटलं, जर 30+ जरी धावा असल्या तरी रोहिंजन संघाचा बॉलिंग स्ट्रेंथ मजबूत आहे. त्याने मागच्याही मॅचमध्ये करून दाखवल्याच्या अनेक स्पर्धांमध्ये. विन फलंदाज मैदानामध्ये लगेचच बघा, पंचांनी इशा सिग्नल दिलेला आहे, रेड सिग्नल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणं गरजेचं आहे. व्यासपीठावर या स्पर्धेचे आधारस्तंभ वीर एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा संदीप शेठ उलवेकर, माजी उपसरपंच मोरबे यांचं व्यासपीठावर आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 33 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि नवीन खेळाडू गुड्डू प्रतीक पाटील 4थ्या क्रमांकावरती आला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकार लगावत सामना फिनिश केला होता. तो गुड्डू आता मैदानाकडे दाखल झालाय. 7 धावा स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहू शकाल. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जितका दबाव तुम्हाला क्रिएट करता येईल फलंदाजी संघावरती तो क्रिएट करायचा आहे. यावेळेला ऑन साईडला फटका प्रॉपर आहे. फ्लायटेड स्ट्रोक होता आपण पाहिला किंचितचा. एका टप्प्याने बॉल गेला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. निर्णायक आला हा चौकार. कदर अतिशय वेगवान फटका मिड विकेट क्षेत्राकडे पाहायला मिळाला. गुड्डूच्या बॅटमधून 4 धावा आल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरबी टीम जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 2 गडी बाद 11 या धावसंख्येवरती. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल YCC हर्षल 11 जयदुर्गा मोरबी संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य नरेश शेठ पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समेत मिथुन शेठ आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 18-22 फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात है. लेग लांस करायचा होता, बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा पार. गोळीच्या वेगाने आला हा चौकार.
या स्पर्धेत आपलं नांगरनेश्वर क्रिकेट संघ आणि विरी एंटरप्राइजेसच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नरेश शेठ पाटील मुरबी YCC हर्षेली 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. मिथुन शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका लेग ग्लान्स वन्स अगेन. याही वेळेला रिझल्ट सेम आहे. लगातार 2 चौकार आपण पाहताय या ठिकाणी परेश ठाकूर या खेळाडूच्या बॅटमधून. जितका वेग होता प्रणवकडे त्याही पेक्षा टेक्निकचा वापर करत मात्र 4 धावा मिळाल्या. त्या म्हणजे परेश ठाकूर या फलंदाजाला. लगातार 2 चौकार आले. आता सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव होताना आपण पाहू शकाल. या मॅचच्या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 19. अजूनही विजयासाठी 16 चेंडूमध्ये 14 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन करतर आपण पहिला बॉल जास्त आहेत आणि रन कमी आहेत हे करतर इक्वेशन मैदानाकडे आलंय. याचं कारण आहे चांगली बॅटिंग केली आहे परेशने. धीम्या गतीचा बॉल फक्त दिशा दिली आहे. लास्ट मुमेंटला हलक्या हाताने फक्त ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करताना आपण पाहिलं. व्हेरिएशन करत असताना प्रणव याकरता चेंडूमध्ये पाहायला मिळाला. 1 सिंगल आली. धावसंख्येत बदल धावा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील त्या म्हणजे 20. चला सामना चालू असताना प्लीज कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. लक्ष असू द्या. 2 गडी बाद 20. ही धावसंख्या पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि तदनंतर मात्र तुम्ही पाहताय पंचांनी या बॉलला डॉट घोषित केलाय आणि यस बॅटला लागलं हे पंचाचं निदर्शनास आलंय. त्यामुळे कदाचित वाईट दिला नसावा. डाऊन द लेग खेळायचं होतं आणि इथे बऱ्याच गोष्टी घडतात मैदानाकडे. 13 धावांची गरज 14 चेंडूमध्ये. 14 बॉल 13. रोंजन संघ अजूनही सामना सोडणार नाहीये. आशिष पाटीलचं एक षटक तेही निर्णायक राहील या मॅचमध्ये. यावेळेला ऑन साईडला ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार. गुड्डूच्या बॅटमधून धमाका षटकार. सामना अगदी सोपा केलाय खरं तर या जोडीने. आघाडीचे फलंदाज बाद झाले. शुभम बाद झाला, विकी बाद झाला आणि त्यानंतर परेश आणि गुड्डू या दोघांनी मात्र आता पाय रोवून ठेवलेत विकेटवरती आक्रमक भूमिका साकारत असताना. इथे दांडी गुल. क्लीन बोल्ड. यॉर्करचा प्रयत्न होता त्या ठिकाणी लाईन मिस केली. बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला गुड्डूने आणि परफेक्ट त्रिफळाचीत झाला. हा 3रा धक्का बसेल मुरबी टीमला पण. जाता जाता चांगली कामगिरी साकारली करतं प्रतीक पाटीलने. 4 मध्ये 10 केल्या आणि हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. आता 12 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण. जाताना पाहताय सर्वेश ठाकूर. लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळणारा खेळाडू सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज खरं तर आपण पाहिला थोडा उशिरा हा संघ पोहोचला या मैदानावरती. काही खेळाडू देखील उशिरा आले या मुरबी संघाचे. परंतु त्यानंतर त्याने केलेला परफॉर्मन्स अप्रतिम राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 12 बॉल 7. यावेळेला खरं तर खूप चांगला चेंडू टाकलाय. गोलंदाज त्या ठिकाणी आहेत प्रतीक पाटील. प्रतीक पाटील पनवेल महानगरपालिका खरं तर फायर ब्रिगेडमध्ये ते कार्यरत आहेत. अष्टपैलू खेळाडू. आपण ऋषी मालीला पाहिलं होतं तोही फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहे. त्याची देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली RPL मध्ये. याही वेळेला आपण पाहिला करता जास्त बाहेरचा गेला बॉल. त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी अंपायरचा इशारा येतो वाईडचा. वाईट बॉल. संदीप पालकर आमचे अतिशय तीक्ष्ण अंपायर आणि पारदर्शक भूमिका त्यांचे राहिले. त्यांच्या समवेत आमचे डोंगराच्या बड्याचे अंपायर आहेत. त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. प्रशांत फडके स्क्वेअर लेग पंच आणि 3रे पंच आमचे राम पाटील. त्रिवेणी संगम. यावेळेला देखील आपण पाहिला धीम्या गतीने. ॲक्शन फास्ट आहे परंतु स्लोवर मध्ये चेंडू पाहायला मिळाले. चेन्नई संघाचा मोहित शर्मा तुम्हाला आठवलं असेल खरं धोनीचा आवडता गोलंदाज. तोही अतिशय वेगवान ॲक्शनमध्ये स्लो मोशन बॉल डिलिव्हर करताना आपण त्याला पाहिलं आणि तीच ॲक्शन त्या ठिकाणी दाखवली आहे.
डॉट येतील तेवढा प्रेशर वाढेल. 10 बॉल 7 असताना मात्र लो फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये फटका चाललाय. फिल्डरला मात्र बीट करत असताना 2 धावा आल्या. बघा लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला, बदलला होता, सरकला होता बाजूला, पण तरी देखील कंट्रोल पाहायला मिळाला फिल्डिंग डिपार्टमेंटचा. चांगलं खरं तर योगदान राहिलं त्या ठिकाणी. 2 धावा या चेंडूवरती आल्या. फक्त आणि फक्त विजयासाठी आता 9 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 9 बॉल 4, 9 चेंडू आणि 4चं समीकरण बाकी आहे. इथून सामना जिंकणं रोंजन संघासाठी मोठी अग्निपरीक्षा. यावेळेला मिड विकेट रिझनकडे फटका आलाय, फसलाय आणि अजूनही मॅच संपलेली नाही हे सांगत असताना रोंजनचे खेळाडू विकेट मिळाला. इथून परतावा लागेल परेश ठाकूर या खेळाडूला मैदानाच्या बाहेर. मोरबी टीमचा एक वेगळा इतिहास राहिला. अनेक खेळाडू याकर तर गावाने दिले टेनिस क्रिकेट जगताला. त्यातला एक आणखीन एक नामवंत खेळाडू सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असलेला एक अष्टपैलू खेळाडू संकेत पाटील मैदानाकडे चाललाय. काल आम्ही पाहिलं किंजल ट्रॉफीमध्ये स्टायलिश खेळाडू ओमकार पाटीलचा जलवा. 2 मॅचमध्ये 60+ रन त्याने केल्या. अफलातून फलंदाजी तालुका वाईज पोलमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 धावांचं समीकरण बाकी. 8 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. अंतिम 8-4. यावेळेला देखील आपण पाहिला फटका फसलाय आणि मोठा धक्का बसला. कव्हर्समध्ये झेल देत मात्र सॉफ्ट डिसमिसल झाले संकेत पाटील. सामना सहज सोप्या सोडणार नाही आहेत रोहिंजनचे खेळाडू. आदरणीय अनंता भगत साहेब आणि सन्माननीय नरेशजी फडके साहेब यांना ही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 7-4, 7 चेंडूमध्ये 4 धावांचं समीकरण बाकी आहे. बघा लवकर जरा घाई करा प्लीज, पटापट नवीन खेळाडू मैदानाकडे चला, कारण अजून 3 सामने पेंडिंग आहेत आणि बक्षीस वितरण सोहळा देखील बाकी आहे. रोंजन क्रिकेट संघ लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करायची आहे. दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. अनंता हालुराम भगत मोरबे यांचं स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. ओटू रोशन पाटील. शेवटचे 7 बॉल आणि 4 धाबा. मोरबी संघाचा नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. प्रवीण करावकर हा फलंदाज, बरोबर 7व्या क्रमांकाचा खेळाडू. मोरबी संघाचे जुने खेळाडू आपण पाहिला तर सध्या जास्त क्रिकेट खेळत नाहीत, परंतु मुकेशचा मी आवाजून उल्लेख करीन. मधल्या फैदला स्फोटक फलंदाज नरेश दादा भोईर असतील, महेश दळवी यांना आपण पाहिलं. आणि इथे नशिबाचा हा चौकार, विजयी चौकार आपण पाहत आहे मोरबी संघासाठी. सामना जिंकला या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर मोरबी टीमने. आणि इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये या टीमने प्रवेश केला. त्यामुळे आता लगेचच पुढचा सामना सुरू होईल. हार्ड लक टीम रोंजन. आपला प्रवास इथे थांबला आहे, परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण केलेली कामगिरी खऱ्या अर्थानं आपल्या सर्व पाठीराख्यांसाठी अभिमानास्पद राहील. आपलं देखील अभिनंदन. तर टॉस जिंकून बेलिवले संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं सहारा शिवकर टीमला. तर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आवाजामध्ये बदल. आवाज असेल आमचे समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर. तत्पूर्वी या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने सुरुवातच केली होती खरं तर गोलंदाजी करताना अप्रतिम, तो कॅप्टन संकेत पाटील बबलू ठरला या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. थँक्स रोशन. आता खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण लढत आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वायसीसी हर्षली जयदुर्गा मोरबी क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये मोरबी क्रिकेट संघाने इथे खऱ्या अर्थाने विजय संपादित केलं. महत्त्वपूर्ण लढतीमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. रोंजन क्रिकेट संघाचे मनपूर्वक आम्ही अभिनंदन आभारी व्यक्त करतो. सामनावीर संकेत पाटील अनंता भगत यांच्या शुभास्ते अण्णा म्हणून खऱ्या अर्थाने ते परिचित आहेत. आणि त्यांच्या शुभास्ते संकेत पाटीलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जात आहे. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने अनंत आलुराम भगत यांच्या शुभास्ते संकेतला सामनावीर या किताबाने त्याचा इथे गौरव केला जाते. अभिनंदन संकेत. बघा संकेत म्हटला तर एकेकालचे नामवंत क्रिकेटर, एकेकालचे आमचे परममित्र स्वर्गीय यज्ञेश्वर
बारकुशेठ पाटील यांच्या